सांगू इच्छितो की मी संदीप तांबे राहणार शिरदाळी आंबेगावच्या पूर्व भागातील शेवटचं माझं गाव. खऱ्या अर्थाने आजचा जो प्रसंग या ठिकाणी जो आपल्या आयुष्यात उभा राहिलाय आणि यासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली. रेल्वे व्हावी अशी सर्वांची मागणी आहे, परंतु आपल्याला मला वाटतं माहीत नसेल की आपले लोकप्रतिनिधी खूप हुशार आहेत. कारण काही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी काम करताना काही आश्वासनं दिली, त्यामध्ये मालसाखंड असेल कळवणी असेल हे एक आश्वासन आपण आजपर्यंत बघितलं. त्यानंतर जे माजी लोकप्रतिनिधी या ठिकाणी राहिले त्यांनी या ठिकाणी आपल्या विभागाला एक आश्वासन दिलं की लवकरच या ठिकाणी परिसरामध्ये आपण विमानतळ आणू. आणि त्यानंतर आताचे विद्यमान लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सांगितलं रेल्वे आणू, परंतु कोणताही ठोस काम या ठिकाणी होत नाही. आणि म्हणूनच आता सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. रेल्वे का होईल हा सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. खऱ्या अर्थाने आश्वासनं देणे हे लोकप्रतिनिधींचं काम आहे, परंतु ते काम करून गेले खऱ्या अर्थाने आपलं सर्वसामान्यांचं काम आहे. आणि आपण कुठेतरी या ठिकाणी पाठीमागे पडतो असं मला वाटते. कारण आजचं संगमनेरचं आंदोलन असेल किंवा खेड तालुक्याचं आंदोलन असेल, खूप मोठी लोक या ठिकाणी जनता रस्त्यावर उतरली, परंतु आपल्या तालुक्यातील हातावरच्या बोटावर मोजकेच लोक या ठिकाणी उपस्थित आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपण कुणाच्या दबावाखाली आहोत किंवा खऱ्या अर्थाने आपल्याकडे कुठे एकी नाही का खऱ्या अर्थाने आपल्याला गरजच नाही असा प्रश्न या ठिकाणी मला वाटतं उपस्थित होतो. त्यामुळे काम करताना या ठिकाणी मला सर्व प्रतिनिधींना सांगायचं की आपण सर्वांनी एक विचाराने काम करा, सर्वांना एकत्रित घ्या, त्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही. कोण कसं वागतो, कोण चुकीचं कोण बरोबर हे ठरवण्यापेक्षा आपल्या सर्वांची एकजूट या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे. त्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण सर्व मंडळींनी खऱ्या अर्थाने एक प्रोटोकॉल आहे, मोठी माणसं बोलल्यानंतर छोट्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलायचं नसतं, परंतु आपण सर्वांनी मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि रेल्वे कृती समितीमध्ये आमच्या बाबाजीशेठ शासकर असतील किंवा गणेशशेठ खानदेश असतील यासारखी मंडळी खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून काम करत असतात. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या नजरेत आला आणि आपली सर्वांची या ठिकाणी एकजुटीची मोड बांधली गेली. त्यांचं देखील या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि माझे भाषण संबोधन